नमस्कार, पुरंदर न्यूज चॅनलतर्फे आपलं सर्वांचं स्वागत आहे। नमस्कार, पुरंदर न्यूज चॅनलमध्ये आपलं सर्वांचं स्वागत आहे। पुरंदरमध्ये शिवसेनेचा गड ढासळला। जिल्हा परिषद पंचायत समिती निवडणुकीत आमदार विजय बापू शिवतारेंची कसोटी। पुरंदर तालुका शिवसेना प्रमुख हरिभाऊ लोळे यांनी अर्ज दाखल करण्याच्या शेवटच्या दिवशी भारतीय जनता पक्षात प्रवेश करून विवडी गटातून जिल्हा परिषदेची उमेदवारी मिळवून आमदार विजय बापू शिवतारेंना मोठा धक्का दिला आहे। हरिभाऊ लोळे हे पानवडी गावचे कार्यक्षम माजी सरपंच असून त्यांच्या पत्नी शिवसेनेच्या पंचायत समितीच्या सभापती होत्या। विजय बापू शिवतारे 3 वेळा आमदार व मंत्री असतानाही हरिभाऊ लोळे यांना उदार हस्ते ठेके देऊन विजय बापूंनी मोठे केले आहे। याच मतदारसंघातील माजी जिल्हा परिषद सदस्य व शिवसेनेचे जिल्हा प्रमुख दिलीपबाबा यादव यांचेही नुकतेच दुःखद निधन झाले आहे। माजी पंचायत समिती सभापती रमेश जाधव यांनी या अगोदरच उद्धव बाळासाहेब ठाकरे यांच्या शिवसेनेत प्रवेश केलेला आहे। विजय बापू आपण मंत्री असतानाच अनेकांनी फायदे उठवले, त्यांनी मात्र मतदानाच्या वेळी पाठ फिरवलेली दिसते। आपण पुन्हा आमदार झालात, परंतु आपल्याकडे चहापेक्षा किटली गरम अशी अवस्था आहे। आपल्या आजारपणाचा गैरफायदा अनेकांनी उठवला आहे। त्यामुळे प्रामाणिक शिवसैनिक लाभांपासून व पदापासून वंचित राहिला असेल। अनेकांनी आपले खिसे भरायचेच काम केले आहे। त्यामुळे नुकत्याच झालेल्या नगरपालिका निवडणुकीत आपणास मोठा फटका बसला आहे। सासवड, जेजुरी, फुरसुंगी उरुळी देवाची यापैकी एकाही नगरपालिकेत आपल्याला नगराध्यक्ष निवडून आणता आलेला नाही। 5 वर्ष पंचायत समिती ताब्यात असतानाही फार मोठी कामगिरी पंचायत समितीने केलेली पाहावयास मिळत नाही। फक्त ठेके मिळवण्यातच आपले पुढारी मग्न होते। त्यामुळे मोठ्या प्रमाणावर मतदारांची नाराजी आपल्यावर आहे। या नाराजीला आपल्याला तोंड द्यावे लागणार आहे। त्यामुळे आगामी जिल्हा परिषद व पंचायत समिती निवडणुकीत विजय बापू शिवतारेंचा कस लागणार आहे। पुरंदरमध्ये भारतीय जनता पक्ष, शिवसेना व राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष या तीनही महायुतीतील सत्ताधारी पक्षातच प्रमुख लढत रंगणार आहे। धन्यवाद।